आज केली आषाढी एकादशी स्पेशल साबुदाण्याची खिचडी. मी इथं 2 वाट्या साबुदाणा छान भिजवून घेतलेला आणि 1 बटाटा आणि 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. भिजलेल्या साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये बटाटा छान भाजून घ्यायचा आहे. बटाटा हा छान परतवून खरपूस लालसर असा भाजून घ्यायचा आहे आणि तो भाजत असताना त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, जेणेकरून बटाट्याला छान चव येईल. त्यानंतर बटाटा भाजत आला की त्याच्यामध्ये मिरच्या टाकून मिरच्याही त्यासोबत भाजून घ्यायच्या आहेत. हे दोन छान भाजलं गेलं की त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून ते छान परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट. आणि हे छान परतून झालं की याच्यावरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट हे वाफवून द्यायचं आहे आणि त्याची साबुदाण्याची खिचडी तयार आहे विथ